आई एक आता छोटीशी अनाउन्समेंट करेल, तोपर्यंत आपण बसूनच राहावे. हॅलो, मला सांगायला आनंद होत आहे की आता आपण इथे एक छोटीशी रिंग सेरेमनी करत आहोत. डॉक्टर देवश्री आणि डॉक्टर निखिल राव यांची तसं काही असं काही करायचं आमचं ठरलं नव्हतं, पण ज्यांना माहिती नाहीये त्यांना देवश्री सर्जन आहे आणि ती आता युरोलॉजीमध्ये रेसिडेन्सी करते KEM मध्ये. त्यांना कधीही कायम त्यांना सुट्ट्या कधी मिळतच नसतात. त्यावेळी मी तिला विचारलं, थोड्या दिवसापूर्वी ती आली होती आणि मी तिला विचारलं की दरवर्षीप्रमाणे तू आयत्या वेळीच उगवणार आहेस का काही थोडी मदत वगैरे करणार आहेस? तर ती मला असं सहज म्हणाली गमतीत की आई, लग्न असलं एंगेजमेंट असली तर 2-3 दिवस सुट्ट्या देतात. तर मी तिला म्हटलं की ओके, मग आपण तुझी एंगेजमेंट करून टाकू. तर ती म्हणली काय बोलतेस आई? मग तो विषय तिथे थांबला. ती दुसऱ्या दिवशी उठून KEM ला निघून गेली. मी विषय सोडला नाही, पण कारण निखिलची आई मागे उभी आहे. तर मी लगेच त्यांना दुसऱ्या दिवशी फोन केला. मी म्हटलं अहो, असा आमचा सोहळा आहे, तर आपण यांची एंगेजमेंट करून टाकायची काय? तर त्या म्हणाल्या हो करूया की, कारण आम्ही दोघीच 2-3 वर्ष खटपट करतो, पण या लोकांना वेळ नाही, टाईम नाही. कधी ह्याची रेसिडेन्सी, कधी तिची रेसिडेन्सी, कधी ह्याची एक्झाम, तिची एक्झाम, आणि हल्ली काय मुलांना थोडं डिलेच करायचं असतं. तर त्या लगेच म्हणाल्या हो. पण मी म्हटलं आमचं म्हणजे बरेच लोक आमचे आहेत, तर तुमचं आम्हाला कोणाला बोलवता नाही येणार. तर त्या म्हणाले चालेल, नो प्रॉब्लेम, जेव्हा लग्न होईल, रिसेप्शन होईल तेव्हा आम्ही बोलू. तर मग आम्ही दोघींनीच ठरवलं आणि मग काय बाकीचे मेंबर्सना काही चॉईस नव्हता. सगळ्यांना जरा आश्चर्य वाटलं. सगळे म्हणाले ओके ठीक आहे आपण करूया लग्न, सॉरी एंगेजमेंट. मग तर अशी ही आज आपली रिंग सेरेमनी होते आहे. पण स्वामी समर्थ प्रकट दिनाला त्यांची रिंग सेरेमनी होतीये अत्यंत संयुक्तिक आहे, कारण माझ्या मते स्वामी समर्थांनीच त्यांचं लग्न ठरवलेलं आहे. ऑगस्ट 2012 मध्ये देवश्रीने मेडिसिनला ऍडमिशन घेतली. निखिल तिच्यापेक्षा 2 वर्ष सिनियर आहे. तर पहिल्याच दिवशी त्यांनी एकमेकाला पाहिलं आणि त्यांची फ्रेंडशिप डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. थोड्या दिवसांनी एकदा एकदम एक्साइटेडली मला देवश्री सांगत आली, आई आई तुला माहिती आहे? म्हटलं काय? तर म्हणाली आई, निखिलच्या आईचं नाव आई अलकाच आहे. माझं पण नाव अलका आहे, ज्यांना माहित नाही त्यांना. तर मी म्हटलं अरे वा, म्हटलं. आणि मग आणखीन एक मोठी गोष्ट सांगते. तर मी म्हटलं काय? तर ती म्हणाली अगो तो श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट मध्ये राहतो. मी म्हटलं मग प्रश्नच नाही, याच मुलाशी तुझं लग्न होणार. तर इथे कोण आमचे बसले होते, ध्रुव बाबा. तर म्हणाले आई काय बोलतेस? ते अगदी लॉजिकल रॅशनल माझ्या विरुद्ध आहेत. तर त्याचं काय आपल्याला बॅकग्राऊंड माहित नाही, घर माहित नाही, आई बाबा माहिती नाही. म्हटलं स्वामी समर्थांवर माझा पूर्ण विश्वास आहे, माझा अंधविश्वासच आहे स्वामी समर्थांवर. तर म्हटलं स्वामी समर्थ अपार्टमेंट मध्ये राहणारा मुलगा हा चांगलाच असणार, आणि तो जर का नसला तर बसलेत ना म्हटलं स्वामी समर्थ, करतील त्याला चांगला. तर अशा रीतीने त्यांची जर्नी 12-12.5 वर्ष टिकली आहे. त्यांचं म्हणजे रिलेशन टिकलंय, विच इज एक्स्ट्रीमली टफ. कारण यांचं म्युन्सिपल हॉस्पिटल्स KEM मध्ये काम असतं 14-15 तास. पर्सनल लाईफला वेळ नाही, फॅमिली लाईफला वेळ नाही, ट्रेमेंडस स्ट्रेस. तरी स्वामींनी त्यांना सतत मार्ग दाखवलेला आहे आणि आज पहिला टप्पा त्यांचा रिलेशनचा त्यांनी गाठला आहे.
तर आय जस्ट होप अँड प्रे की आज स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाला स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, की लवकरच त्यांना लग्न करायला वेळ मिळेल, मुहूर्त सापडेल आणि ते फार महत्वाचं आहे. आणि पुढे आनंदी असं त्यांचं आयुष्य असेल आणि त्यांच्या रिस्पेक्टिव्ह करिअर्स बरोबरच ते काहीतरी असं लोकहितासाठी, जनहितासाठी भरीव असं कार्य करतील. तर आता मी ध्रुवला कंडक्ट करायला सांगते रिंग सेरेमनी. ध्रुव. निखिल तर बऱ्याच जणांना माहितीच आहे. तो सेंट समर्थन ग्रुपमध्ये बऱ्याच वर्षांपासून आहे आणि तो इनफॅक्ट ही इज लाईक आर रेसिडेंट फॅमिली फिजिशियन. तर सेंट समर्थन ग्रुपमध्ये बऱ्याच जणांना काही आजार वगैरे असतात, तेव्हा निखिल इज द फर्स्ट पोर्ट ऑफ कॉल फॉर सो मेनी. तसंच मी स्टेजवर आमंत्रित करतो निखिलच्या आई वडिलांना, डॉक्टर रमेश राव आणि डॉक्टर अलका राव यांना. निखिल आणि त्याचे आहेत आई बाबा हे तिघही नेफ्रॉलॉजिस्ट आहेत, किडनी स्पेशलिस्ट आहेत. तसंच निखिलला एक लहान बहीण पण आहे, डॉक्टर प्रियंका राव. शी इज ऑल्सो अ डॉक्टर. शी इज अन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट. सो ॲज यू कॅन सी, ऑल ऑफ देम आर व्हेरी हार्ड वर्किंग मेडिकल जीनियसेस and they will be joined by another hard-working medical genius in Dr. Devashri. So congratulations to the two of them. तर आपण एक छोटीशी रिंग सेरेमनी करू आणि मग आपल्या सोहळ्याची सांगता करू.
नऊवारी थाट मोगर गजरा साज के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बदसली मोहरी खुलली कळी मोगराची कॉंग्रॅच्युलेशन्स निखिल आणि देवश्री. मला वाटतं निखिलला काही बोलायचं आहे. सो याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा. आज या प्रकट दिनला इथे उपस्थित सर्व साधकांना आणि सेंट समर्थिझम फॅमिली मेंबर्सना माझा नमस्कार. मी माझं मनोगत इकडे मिक्स मराठी आणि इंग्लिश मध्ये एक्सप्रेस करणार आहे, त्यासाठी आय अपॉलॉजाइज. आय एम व्हेरी हॅपी अँड इट गिव्स मी ग्रेट जॉय दॅट मी अँड माय फॅमिली आर हिअर ऑन दिस ऑस्पिशियस ओकेजन. This is the 25th year that Sane family are celebrating Swami Prakat Din, and Sane family is a family which has treated me as one of their own from the first day, and I'm very happy कि आज officially I can say that I am part of their family. देवश्री आणि माझी ओळख 2012 मध्ये KM हॉस्पिटलमध्ये MBBS करताना झाली. I have known her for 12 years and I was her senior. आणि त्यावेळेचा एक इन्सिडेंट मी बोलू इच्छितो. आमच्या फ्रेंडशिपला जस्ट स्टार्टच झाला होता आणि फ्यू वीक्स ऑर कपल ऑफ मंथ्स ॲट मॅक्स. अँड तेव्हा मी एके दिवशी घरी जात होतो कॉलेजहून प्रभादेवी टू अंधेरी ट्रेनमध्ये. तर मला एक फोन कॉल आला. फोन उचलला आणि ऑन दी अदर साइड मी अलका साने बोलते, देवश्री सानेची आई. तेव्हा देवश्री वॉज 18 years old and I was 20 years old. तर आय एम लाफिंग नाव बट आय कॅन अश्युअर यू दॅट टाइम आय वॉज नॉट लाफिंग. त्यांचा एकच प्रश्न होता की तू माझ्या मुलीपाठी का लागलायस, तू हे का करतोय आणि हे काय करतोय. त्या दिवशी माझ्या तोंडात काही शब्द नव्हते, पण मी त्यांना सांगितलं की 2 दिवसानंतर मी विचार करून तुमच्याशी परत बोलतो. आफ्टर 2 days वी टॉक्ड अगेन अँड मी त्यांना सांगितलं की आय रिअली लाईक देवश्री. आय हॅव no bad intentions with her. I have all good intentions with her, and we are very young right now, but in the future I look at her as someone that I can marry, that I will marry. And त्या दिवसापासून मला त्यांचा सपोर्ट आहे आणि 12 years later in 2025 we are here getting engaged. त्याच कॉन्व्हर्सेशन मध्ये ऍक्च्युली त्यांनी ऑलरेडी माझ्याबद्दल फुल रिसर्च करून ठेवलेलं, पण मला कन्फर्म करायला त्यांनी विचारलं की तुझ्या बिल्डिंगचं नाव काय. आणि मी सांगितलं श्री स्वामी समर्थ अपार्टमेंट्स. ऍक्च्युली त्यावेळी मला स्वामी समर्थांबद्दल फारशी आयडिया नव्हती, पण या गोष्टीचा सिग्निफिकन्स मला त्या दिवसापासून कळत आलाय. Because of her and Sane family, I have been introduced to Swami, and my spiritual journey continues and I keep learning every day. आणि त्या दिवसापासून मला स्वामी पाठीशी आहेत हे मला कळून येतं. जेव्हा काही माझे पर्सनल सक्सेसेस आहेत, गुड थिंग्स इन माय लाईफ, तेव्हा आय नो दॅट इट इज बिकॉज ऑफ स्वामी. आणि जेव्हाही काही अडचणी आल्यात, काय प्रॉब्लेम आल्यात, काय रफ फेज आलाय,
मला नेहमी हे कळलंय की स्वामी मला ह्या रफ फेजून खेचून बाहेर काढतायत आणि मेड मी स्ट्रॉंगर. As with regards to my beautiful relationship with Devashri, I know it is because of Swami and Swami alone, and it is because of him that we are here together getting engaged. And म्हणून, as we take this next step in our relationship, I am very grateful that we can do it on this auspicious day, and we seek all your blessings. Thank you. Om Shri Swami Samartha. Devashri, are you going to speak? Bye. नाही नाही. येस, थँक्यू एव्हरीबडी. तुम्ही सगळे आला आणि आय एम व्हेरी लकी. थँक्यू आई. थँक्यू टू ऑल दोज हू आर हिअर. थँक्यू स्वामी. आणि आणखी काय बोलायचं नाही आहे. आय थिंक खूप लकी आहे या दिवशी हे झालं आणि एवढे सगळं आपला जो एक्सटेंडेड परिवार आहे, सेन समर्थिझमचा परिवार, म्हणजे पुण्यामुळेच आहे. काय केव्हाचं पुण्य आय डोंट नो. आणि ऑफकोर्स थँक्यू टू आई की या दिवशी हे होत आहे. थँक्स. कॉंग्रॅच्युलेशन्स डॉक्टर देवश्री, डॉक्टर निखिल. तर अशा प्रकारे आपल्या आज सोहळ्याची सांगता होते. आता एंगेजमेंटचे पेढे वाटले जातील. बाबा आजच्या सत्संगाचा नैवेद्य स्वामींना दाखवतील. मग त्यानंतर आपण सर्वांनी महाप्रसाद जरूर घ्यावा. आता जेवण झाल्यानंतर सर्वांना काही सूचना की जेवल्यानंतर जरूर आईबाबांना भेटून जावे. आईबाबांनी या सोहळ्यानिमित्त उत्सवाची आठवण म्हणून सगळ्यांसाठी, प्रत्येक फॅमिलीसाठी एक सोव्हिनियर आणलं आहे, तर ते जरूर घेऊन जावे. तसेच प्रणालीताई सप्रे यांनी प्रत्येकासाठी एक एक पुरणपोळी पॅक केली आहे. ती घरी घेऊन जाण्यासाठी आहे प्रसाद म्हणून, तर ती पण जरूर घेऊन जावी. तसेच परमपूज्य नाना करंदीकर यांचे शिष्य, अगदी जवळचे शिष्य, ज्यांनी त्यांच्याबरोबर बराच काळ व्यतीत केला, कल्याणचे श्री थत्ते काका, तेही आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी आपल्या सर्वांसाठी नाना करंदीकरांच्या त्यांच्या प्रेरणेने रचलेली रामरक्षा आपल्या सर्वांसाठी आणली आहे. ती रामरक्षा पण जरूर घेऊन जावी. तर so while going, just meet one of us and meet Ai Baba. Yes, so thank you all for making this occasion very joyous and beautiful for all of us. असंच तुमचे गुड विशेस आणि आशीर्वाद आमच्या पाठी असू द्या. ओम श्री स्वामी समर्थ. थँक्यू.